नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गंमत गोष्टी या विनोदी कथा संग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात आजची कथा. विजय कापडे लिखित नवरी शिवाय लग्न. सार्वजनिक सुट्टीचा दिवस होता. कुठल्याही सुट्टीच्या दिवशी रविवार धरून घरातल्या इनमिन तिघांनी म्हणजे रामराव, वसुधा आणि त्यांचं एकुलतं एक अपत्य शेखर यांनी एकत्र नाश्ता घेतला पाहिजे या घरगुती नियमानुसार आजच्या दिवशीचा नाश्ता घेऊन झाल्यावर रामराव आणि वसुधा यांच्याकडे आळीपाळीनं बघत शेखर म्हणाला, आई बाबा, आज मला तुम्हाला मी घेऊ पाहत असलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सांगायचं आहे. शेखरच्या म्हणण्यानुसार दोघांनीही एकमेकांकडे बघत सहेतुक भुवया उंचावल्या. बाबांनी विचारलं, हां बोल ना बोल, म्हणजे कशाबद्दल सांगू इच्छितोयस तू? सध्याची चांगली नोकरी सोडून अधिक चांगली नोकरी शोधू बघतोयस का? अवश्य शोध, अवश्य शोध, पण तो शोध पूर्ण झाल्याशिवाय सध्याची नोकरी सोडू नकोस बाबा. नाही नाही बाबा, नोकरीबद्दल नाही आहे. मग सध्या आहे ती गाडी विकून दुसरी गाडी घेऊ बघतोयस का? पण एवढ्यात नको घेऊ रे, कारण सध्याची गाडी चांगली आहे तशी. अहो, नोकरीचं नाही तर गाडीचं नाही आहे हो. मी सांगू बघतोय ना ते माझ्या लग्नाबद्दल आहे. हे ऐकताच आई खुदकन हसली आणि म्हणाली, छान, म्हणजे एवढ्यात नको, आत्ता कसली घाई आहे? असं म्हणता म्हणता तू लग्न करायला तयार झालास तर. आमच्या सखू मावशीच्या जावेची नणंद आहे कमा, म्हणजे कमलिनी, ती तुझ्यासाठी योग्य आहे असं मी तुला मागेच म्हटलं होतं, आठवतंय का तुला? मागे आपल्याकडे ती कमा 4 दिवस राहायला आली होती, त्यावेळी तू तिला बघितलं सुद्धा आहेस. शिवाय कमाचं लग्न अद्याप कुठे जुळलेलं नाही आहे असं परवाच आलंय माझ्या कानावर. आपण त्यांना बोलवून घेऊ आणि पुढची बोलणी करू, कसं? आईचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर काहीसा निश्चयी चेहरा करत शेखर म्हणाला, नको, मला त्या कमाशी लग्न करायचं नाही आहे. अर्थात ती मंडळी नात्यातली आहेत, त्यामुळे माझ्या लग्नाचं निमंत्रण तू त्यांना देऊ शकतेस. हे ऐकून बाबा काहीशा उत्साहानं म्हणाले, हां म्हणजे तुला कमा नको आहे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मग तुला कमा नको असेल तर दररोज बागेत मला भेटणाऱ्या सुधाकररावांच्या कन्येचा तू विचार करावास असं मला वाटतंय. अरे मी बघितले तिला 2-3 वेळा. तुला शोभेल असं वाटतंय बरं का मला ती. काय नाव रे तिचं? सुहासिनी, सुहासिनी नाव आहे तिचं. हे बघ हे बघ हे बघ, आपण सुधाकररावांना कळवून कांद्या पोह्याचा कार्यक्रम ठरवायला सांगू काय? आणि वसुधाकडे बघत बाबा म्हणाले, काय ग, चालेल ना? शेखरनी आपल्या पिताश्रींचं हे बोलणं सुद्धा लक्षपूर्वक ऐकल्यासारखं केलं आणि म्हणाला, नाही नाही नको, माझ्या मते कमा आणि सुहासिनी यांना माझ्यापेक्षा चांगला नवरा मिळेल. शिवाय मला त्यांच्याशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. बाबा म्हणाले, अरे मग काय हरकत नाही, आपण आपटे गुरुजींच्या घरी जाऊ. त्यांच्याकडे लग्नेच्छुक मुलींची अद्ययावत माहिती असते. त्यांना तुझ्यासाठी योग्य अशी मुलगी सुचवायला सांगू. तू तिला बघ, तिच्याशी बोल, पसंत पडली तर पुढची बोलणी करू, काय ग? शेखर म्हणाला, नको, आपटे गुरुजींच्याकडे कशा प्रकारची स्थळं असतात ते ऐकू नये मी. मग आपण माझा जहानी दोस्त आहे दिगू फाटक, त्याला बोलवून घेऊ. सेवानिवृत्तीनंतर लग्न जुळवण्याचं सोशल वर्क करतोच आहे तो. त्याच्या जवळच्या स्थळांची माहिती घेऊ ना आपण. नको, सहसा कुठेच न जुळलेल्या स्थळांची यादी असते त्यांच्याकडे आणि अनेकांना नकार ऐकवलेल्या स्थळात मला काही इंटरेस्ट नाही आहे. राहिलं, मग आपण वर्तमानपत्रात जाहिरात देऊन टाकू. वधू पाहिजे, गोरी, उंच, नोकरी करणारी, घरकामात दक्ष, सासू सासऱ्यांना सांभाळणारी. अजिबात नको. अशा प्रकारच्या जाहिराती वाचून संपर्क साधू बघणाऱ्यांवर माझा विश्वास बसणं कठीण आहे.
अरे हां, मी सांगायचं विसरलो होतो. बरी आठवण झाली बरं का. हे बघ. पुढच्या रविवारी इच्छुक वधूवरांसाठी एक मोठा मेळावा भरणार आहे बरं का. तिथे निवडीला पुष्कळ वाव असतो असं ऐकलंय मी. आपण तिघही त्या मेळाव्याला हजर राहू आणि तुझ्या पसंतीची, तुझ्या आईच्या पसंतीची अशी. बाबा, बाबा थांबा. आता मला काय म्हणायचंय ते ऐकाल का तुम्ही? ऐकव ना, ऐकव. अरे तू काय म्हणू बघतोयस हे ऐकायला आम्हा दोघांचे कान सताड उघडेत. सांग बाबा, सांग. मुळात मला माझं लग्न चार चौघांसारखं व्हायला नकोय. आता मी काय म्हणू बघतोय ना ते नीट ऐका. मला मुलीशी लग्न करायचंच नाहीये. काय 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 म्हणाल? मुलीशी लग्न करणार नाहीयेस? अरे मग काय, तू काय मुलाशी लग्न करणार आहेस? हे बघ. तू समलिंगी लग्न करू बघत असशील तर ती आम्हा दोघांसाठी धक्कादायक बातमी आहे. काय ग, तुला काय वाटतंय या मताबद्दल? मला काय वेगळं वाटायचंय? तुम्हाला वाटतंय तेच वाटतंय. समलिंगी विवाह हा काय विवाह आहे का? एक बाप्या पुरुष माझी सून होणार, मी त्याला घरात येऊ देणार नाही. आई काहीशी रागानं शेखरकडे बघत म्हणाली, नाही नाही, मी समलिंगी विवाह करणार नाहीये, मी काही त्यातला नाहीये. हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला रे बाबा. मग मला सांग, तू एखाद्या घटस्फोटितेशी लग्न करू बघतोयस का? हां, पण त्यासाठी तुला विशेष खबरदारी घ्यायला लागेल हां. तिला तिच्या नवऱ्यानी किंवा तिने तिच्या नवऱ्याला का घटस्फोट दिला याचं खरं खुरं कारण जाणून घ्यायला लागेल बरं आपल्याला. काही गरज नाही आहे त्याची. मी तसल्या घटस्फोटितेशी लग्न करू बघत नाहीये. मग अरे देवा, म्हणजे असं आहे का रे की तुझं पाऊल वाकडं पडल्यामुळे एखादी मुलगी संकटात सापडली आहे आणि तिला वाचवण्यासाठी तू तिच्याशी लग्न करू बघतोयस? अरे 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 अरे, म्हणजे तू लग्नाच्या आधी बाप व्हायच्या मार्गावर आहेस का रे? नाही हो, उगा काहीतरी तर्क वितर्क चढवू नका. मी काय सांगू बघतोय ते नीट ऐकाय की. ऐक ऐक ना जरा, काय म्हणताय चिरंजीव ते ऐक. बोला बोला चिरंजीव, तुम्ही बोला. इथं आमचा जीव टांगणीला लागलाय, आमचा जीव टांगणीला लावू नका चिरंजीव. मी लग्न असं करू इच्छितो ज्या लग्नात एरवी असते तशी नवरीच असणार नाही. आणि एखादी महत्वाची घोषणा ऐकल्यागत शेखर आईबाबांकडे त्यांची प्रतिक्रिया काय असणार म्हणून लक्षपूर्वक बघायला लागला. नवरीशिवाय लग्न करण्याचा आपल्या शेखरचा विचार असल्याचं कानावर पडताच दोघांचेही चेहरे गोरेमोरे दिसायला लागले. त्यांनी शेखरला कडाडून विरोध तर करायचा पाहिजे होता, पण त्यांची डोकी सैरभैर झाली होती, त्यामुळे त्यांना शब्द सुचेनात. दोघेही आपापल्या कपाळाला हात लावून बसले. शेखरला त्यांच्या या मूक प्रतिक्रियेची थोडीफार कल्पना आधीच असल्यामुळे तो पुढे काहीही न बोलता त्या दोघांच्या भानावर यायची वाट बघायला लागला. क्षण दोन क्षणासाठी पसरलेल्या भीषण शांततेचा भंग करत बाबांनी त्याला विचारलं, नवरीशिवाय लग्न करायचा विचार आहे तुझा? हो, नुकतंच म्हणजे एक दीड मिनिटापूर्वी मी तुम्हाला तसं सांगितलं की. अरे तू काय आमची थट्टा मस्करी नाही ना करत बाबा? नाही नाही, म्हणजे तुला तशी सवय आहे थट्टा मस्करी करायची म्हणून विचारलं. नाही हो बाबा, लग्नासारख्या गंभीर विषयाच्या बाबतीत मला थट्टा मस्करी सुचेल का? म्हणजे तुझं ठरलंय हे बापरे, तू नवरीशिवाय लग्नाला उभा राहणार आहेस? हो, जवळजवळ ठरलेलं आहे म्हणायचं. माझ्या या लग्नाचा मुहूर्त, सुशोभित लग्नस्थळ, बँडबाजा, भटजी, अंतरपाठ, मंगलाष्टकं, उपस्थितांकडून स्वीकारलेल्या शुभेच्छा, कोणी सोबत आणल्यास तर भेटींचा स्वीकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपस्थितांसाठी मिष्टान्नाची जेवणावळ, हे सगळं असेलच. फक्त नवरी आणि अर्थात तिचे मातापिता, जवळचे दूरचे नातेवाईक ही असली मंडळी असणार नाहीत. आणि हां, काही झालं तरी मी हनीमूनला मात्र जाणार आहे बरं का. काय, तू हनीमूनला जाणार? नवरीशिवाय कसला रे हनीमून? मुळात मला सांग, नवरी नसलेलं हे कसलं आलंय लग्न? असतं बाबा असं लग्न. अशा लग्नाला ना आत्मविवाह किंवा एकल विवाह म्हटलं जातं. शेखरनी जास्तीची माहिती पुरवली. आत्मविवाह का?
असं स्वतःशी म्हटल्यावर अचानक ट्यूब पेटल्याप्रमाणे उत्साहित होत बाबा म्हणाले, अरे हां, दीड दोन महिन्यांपूर्वी असं लग्न झाल्याचं माझ्या वाचनात आलं होतं बरं का. ओ, आता मला सगळं आठवलं बरं का. गुजरात राज्यातल्या एका तरुणीनं नवरदेवाशिवाय विवाह केल्याची बातमी वाचली होती खरी मी. काय तिचं नाव बरं, क्षमा बिंदू. आणि त्या क्षमाबिंदूच्या पावलावर पाऊल टाकत हा शेखर खोटे नवरीशिवाय लग्न करू पाहतोय. काहीशी छाती फुगवत शेखर म्हणाला, भारतातल्या समस्त स्त्री वर्गातली ती पहिली तरुणी आहे जिने अशा प्रकारचं लग्न केलेलं आहे. आणि आता अशाच प्रकारचं लग्न करून मी भारतातील समस्त पुरुष वर्गातला पहिला तरुण म्हणून नाव कमवू इच्छितोय. या माझ्या इच्छेला तुम्हा दोघांची संमती आहे असं मी समजायचं का? हां, म्हणजे पुढच्या तयारीला मला लागता येईल ना. अहो, नवरीशिवाय लग्न करणारा भारतातला पहिला तरुण हा किताब मला मिळवायचा आहे. माझी महत्वाकांक्षा आहे बाबा ती. अरे पण तिच्या लग्नाला समाजाकडनं खूप विरोध झाल्याचं मला आठवतंय. तसा विरोध तुला येऊ शकतो. नाही नाही, हा विरोध मी माझ्यापासून दर्शवू इच्छितोय. आणि माझी 100% खात्री आहे की तुझी आई मला सहमत असेल. काय ग? अर्थात तुमच्या विरोधाला माझी पूर्ण सहमती आहे बरं. आई, आई अगं तू बाबांच्या मताशी सहमत आहेस? आश्चर्यच आहे. एरवी तर तू बाबा म्हणू बघतात त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेची बाजू मांडून त्यांच्याशी भांडत असतेस. मग आज काय झालंय तुला आ? एरवीची गोष्ट वेगळी आहे. आत्ता तू जे काही करू बघतोयस ना ते आम्हा दोघांना अजिबात म्हणजे अजिबात पसंत नाही आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्या या जगावेगळ्या लग्नाचे सगळ्यात जवळचे साक्षीदार व्हायला तयार नाही असं समजायचं आहे का मी? तू काही समज रे. मुळात आम्ही तुला हे लग्नच करू देणार नाही. काय समजलंस तू? आई डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत म्हणाली, अच्छा, मग मला घरातून पळून जाऊन हे लग्न करायला लागणार तर? अर्थात अशा प्रकारच्या लग्नानंतर नवरा नवरी स्वगृही परततात तसा मी परत येईन, पण नवरीशिवाय. शेखरनं ऐकवलेल्या धमकीचा आपल्यावर काहीही परिणाम झालेला नाही हे त्याच्या लक्षात आणून देत बाबांनी विचारलं, अरे पण सगळं म्हणजे जेवणावळीसह लग्नविधी पार पाडू बघतोयस, मग त्यासाठी लागणारा खर्च कोण करणार आहे? अर्थात तुम्ही. प्रस्तुत लग्नात नवरी नसल्यामुळे नवरीच्या बापाऐवजी नवऱ्याचा बाबा हा खर्च करणार. म्हणजे तशीच प्रथा आहे ना. आणि मी तुझ्या या लग्नाला एक छदामही देऊ इच्छित नाही. मग काय करशील तू? मग काय, मग नाईलाजाने सगळा खर्च मला करायला लागेल. अहो, लग्नासाठी बँका कर्ज देतात म्हटलं बाबा. बँका कर्ज देत असतील, पण ज्या लग्नात नवरीच असणार नाही अशा लग्नाला बँक कर्ज देईल असं मला वाटत नाही. मग त्यावर उपाय आहे की. कर्जाच्या रकमेच्या 1% कमिशन तुमचं असं मी बँकेच्या मॅनेजरला हळूच सांगितलं ना, पटदिशी कर्ज देईल तो. अच्छा, म्हणजे तुझ्या लग्नासाठी तू लाच देऊन पैसे उभे करणार तर? छे 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 छे. अरे आपल्या या खोटे घराण्यात आजपर्यंत कोणी लाच खाल्लेली नाही आणि लाच कुणाला दिलेली नाही. आमच्या खोटे घराण्याच्या उज्ज्वल परंपरेला धक्का देणार आहेस तू? हे बघा, ही वेळ तुम्ही माझ्यावर आणू बघताय. परंपरा टिकवायची असेल तर तुम्हाला माझ्या या लग्नाचा खर्च उभा करावाच लागेल. आम्हा दोघांच्या विरोधाचं तुला काहीच पडलेलं नाही तर. पण समाजाच्या विरोधाचं काय करशील तू? तुझ्या त्या क्षमा बिंदूला देवळात लग्न करायचं होतं, ते तिथल्या जनसमुदायानं करू दिलं नाही ना, तसंच होईल तुझंही. खरं म्हणजे त्या दुष्ट मंडळीने तिथल्या भटजीचं नुकसान केलंय. क्षमा बिंदू त्याला घसघशीत दक्षिणा द्यायला तयार होती. असू दे, मुळात मला देवळात लग्नच करायचं नाहीये. मी लग्न करणार ते सभागृहाचा हॉल भाड्याने घेऊन करणार. अच्छा, म्हणजे हे लग्न करून तू मला दोन्ही बाजूच्या खर्चाच्या खड्ड्यात पाडू बघतोयस तर? दोन्ही बाजूचा खर्च? नाही नाही, माझ्या लक्षात नाही आलं आहे बाबा. कसं काय दोन्ही बाजूचा खर्च? अरे अजाण बालका, नेहमीसारखं म्हणजे नवरीसह तुझं लग्न झालं असतं तर लग्नाचा खर्च तुझ्या नवरीच्या बापानी म्हणजे वधूपित्यानी केला असता का नाही? अगदी हुंडा नसला
तरी वधूचे दागदागिने, संसारोपयोगी वस्तू, तुम्हा दोघांसाठी उंची पलंग, गादी, पलंगपोस इत्यादी फुकटात मिळालं असतं का नाही आपल्याला? आता ते तर मिळणार नाही, शिवाय तुझ्या लग्नाचा खर्च तू मला करायला लावतोयस. म्हणजे हे एक प्रकारचं डब्बल नुकसान नाही का रे? वधूच्या दागदागिन्यांचा जाऊ द्या, त्याची गरजच नाही आपल्याला. हां, पण त्या संसारोपयोगी वस्तू म्हणजे टीव्ही, कपाट, पलंग ते तर आपण आपल्या पैशाने विकत घेऊ शकतो ना. तेच म्हणतोय मी. नवरीशिवाय लग्न म्हटल्यावर या सगळ्या वस्तू मुळात हव्याच कशाला? हां, 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 बरोबर आहे तुमचं. ते आहेच म्हणा. काय बरोबर आहे रे? हां, काय बरोबर काय? दीड शहाणे. तू जे आज डोक्यात खूळ घेतलंयस ना, ते प्रत्यक्षात उतरवलंस तर आम्हा दोघांच्याही एरवीच्या आनंदात विरजण घातल्यासारखं होणार आहे. हे तुझ्या मठ्ठ डोक्यात येतोय का बाबा? तुमच्या दोघांच्या आनंदात विरजण? कसला आनंद? कसलं विरजण? जरा समजेल असं सांगा ना राव तुम्ही. अरे अकलेच्या कांद्या, चार चौघासारखं तुझं लग्न झालं असतं, ते लग्न समारंभात वर पिता म्हणून मला ऐटीत मिरवता आलं असतं. लग्नानंतर सून घरात वावरली असती. मामंजी 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 म्हणत माझ्या मागे पुढे केलं असतं तिने. मला काय हवंय काय नकोय ते विचारलं असतं तिने. आता आम्हा दोघांचं तू एकच अपत्य, ते सुद्धा पुरुष. अरे घरात मुलगी वावरत असताना बघणं याचा आनंद फार आगळा असतो रे बाबा. अरे त्या सुनेच्या रूपानं आमची मुलगी घरात इकडे तिकडे फिरतीये, हा आनंद आम्हा दोघांनाही मिळाला असता का नाही मग? पण तुझ्या या खुळचट्ट विचारामुळे त्या आनंदाला आम्ही पारखे होतोय का नाही? हो रे हो, हे म्हणताय ते अगदी बरोबर आहे हं. असं म्हणत आई पुढे सांगायला लागली. अरे बाबा, सूनमुख बघण्यात एक वेगळा आनंद असतो. ते जाऊ दे. इतकी वर्ष मी तुम्हा दोघांसाठी राब 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 राबतीये, ती सुद्धा एकटीच राबतीये. अरे सुनेच्या रूपानं मला एक मदतनीस मिळेल असं मला वाटत होतं. मग हे चुकीचं आहे का माझं वाटणं? शिवाय तुझी कितीतरी कामं असतात ती सगळी मी करते. माझ्या उरलेल्या आयुष्यात सुद्धा मीच करायची का ती कामं? अरे तुझी बायको आली असती तर तुझी सगळी कामं तिच्यावर सोपवली असती, मी निवांत झाले असते का नाही? हे बघ आई, तू काही करू नको यापुढे, माझी कामं माझी मी करीन. जमेल का तुला? साधं आंघोळीला जाताना टॉवेल बरोबर घेऊन जाता येत नाही रे तुला? मी जमवी नाही सगळं. माझी एकूण एक कामं मी करीन. झालं का मग? काय फार कठीण नसतं का ते? मग इतकी वर्ष माझ्याकडनं का करून घेत होतास रे मेले? माझी उडणारी तारांबळ तुला दिसत नव्हती का रे गाढवा? अगं थांब जरा, थांब जरा तू. नाक्यावरचा ट्रॅफिक पोलीस समोरून चुकीच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांना हात दाखवून थांबवतो, त्याप्रमाणे वसुधा पुढे हात दाखवत बाबा म्हणाले. आपल्या आजच्या विषयाला वेगळं वळण लागू बघतोय, लक्षात येत नाही का ग तुझ्या? तर बॅक टू सब्जेक्ट. तू नवरीशिवाय लग्न करताना एरवीच्या लग्नातले एकूण एक विधी करून घेणार आहेस म्हणतो, ते एक वेळ ठीक आहे मी म्हणतो. पण हनीमूनला सुद्धा जाऊ बघतोयस, ते कसं काय रे बाबा? कसं काय म्हणजे काय? लग्नानंतर हनीमूनला जायची सर्वसामान्य पद्धतच आहे. अद्याप ठरलेलं नाही आहे माझं, पण मी उटी कोडाई कॅनॉलला जाईन असं म्हणतोय. नाही नाही, तशी पद्धत आहे हनीमूनला जायची, पण तिथे गेल्यानंतर तू करणार काय? करणार काय म्हणजे काय? बाकीचे सगळे ते साईट सीइंग वगैरे करतात, मी तेच करणार. साईट सीइंग वगैरे करशील रे, पण ते तू म्हणतोयस तसं वगैरे वगैरे, त्या वगैरेचं काय करणार आहेस तू? वगैरेवर जोर देत बाबांनी विचारलं. वगैरे? ते काय असतं बाबा? गोंधळलेल्या मुद्रेनी शेखरने विचारलं. अरे वगैरे वगैरे ठाऊक नाही बघा याला. अगं बाई तू सांग ना. मी? ई? शी? आई बाबा काय चाललंय तुमचं? मला समजेल असं बोलायला काय घ्याल तुम्ही? काहीसं वैतागून शेखरने विचारलं. आधी तू मला सांग बाबा, तुला खरंच माहिती नाहीये का हे वगैरे काय असतं ते? का वेळ पांघरून पेडगावला जाऊ बघतोयस तू? अहो, हे काय चाललंय तुमचं? इतक्या वेळ मला समजेल अशा भाषेत दोघंही बोलत होतात, एकदम अगम्य असं काय बोलताय तुम्ही दोघं? ऐक ऐक, तुला समजेल इतकं सोपं करून सांगतो. हे बघ, लग्न हे ज्या ज्या म्हणून विविध कारणांसाठी केलं जातं, त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे वंशाचा दिवा तेवत राहावा, हे मुख्य आहे.
तू नवरीशिवाय लग्न करणार म्हणतोस तर जमणार कसं? आपल्या या खोट्यांच्या घरात छोटी छोटी मंडळी खेळायला, नाचायला, बागडायला, हसायला कशी येणार रे? हा, मुलांबद्दल म्हणताय होय तुम्ही? अहो, मुलं म्हणजे त्यांना लहानाचं मोठं करणं, त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या खस्ता खाणं, स्वतःच्या गरजांचे गळे घोटणं आणि शेवटी तो मोठा झाल्यावर आपलं ऐकत नाही म्हणून कष्टी होणं, असं तुम्हीच म्हणत होतात ना? हवी कशाला ती मुलांची कटकट? अरे, ते सगळं खरं असलं तरी घरात मुलं असणं यासारखी आनंदाची बाब दुसरी नाहीये रे बाबा. आणि नेमक्या त्या क्षणी दारावरची घंटी वाजली. टिंग टॉंग, टिंग टॉंग. कोण येऊ बघताय आता एवढ्या सकाळी सकाळी आपल्याकडे? असं स्वतःशी पुटपुटत शेखर दर्शनी दाराजवळ गेला. लॅचचा नॉब फिरवला, दार उघडलं, समोर बघितलं आणि समोर बघतच राहिला. अहो, दारात एक संपूर्ण अनोळखी तरुणी उभी होती. 23-24 वर्ष वयाची, उंचीत त्याच्यापेक्षा 1-2 इंचानं कमी भरणारी, मोठाल्या डोळ्यांची, पेन्सिलीसारख्या सरळ नाकाची, गुबगुबीत गालांची, भुरभुरत्या केसांची, लिंबाच्या रंगाची आणि नुकत्याच उमललेल्या टवटवीत फुलाशी स्पर्धा करणारी तरुणी बघितली आणि शेखर उडाला. अशी पण तरुणी असते तर? चेहऱ्यावर मोहक हास्य खेळवत आणि आपल्या सुबक दंतपंक्तीचं दर्शन घडवत त्या तरुणीने विचारलं, खोट्यांचंच घर आहे ना हे? मी परी. काल रात्री वरच्या मजल्यावरच्या समर्थांकडे राहायला आली आहे. जॉबच्या शोधात आहे मी. आज त्यांच्याकडे केलंय उपपीठ. तुमच्या आईंना आवडतं म्हणे त्यांच्या हातचं उपपीठ, म्हणून ते द्यायला आली आहे मी. आहेत ना त्या? हातातला डबा उंचावत ती म्हणाली. तिचा आवाज कानावर पडताच शिवकुमार शर्माच्या संतूरची सीडी वाजली असा शेखरला भास झाला. या ना, या तुम्ही आत या. अगं आई, आई कोण आलं बघ गं तुझ्याकडे आई, असं म्हणत शेखर बाजूला झाला. हंसगतीनं आतल्या दिशेनं निघालेल्या परीकडे शेखर भान विसरून पाहत राहिला. शेखरनी तडकाफडकी निर्णयच घेतला. आईला सांगायचं आणि या परीला मागणी घालायची आणि नवरीशिवाय लग्न करणारा भारतातला पहिला तरुण होण्याच्या आपल्या महत्वाकांक्षेचा गळा घोटून टाकायचा. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा नवरीशिवाय लग्न. ही कथा धमाल धमाका या 2022च्या दिवाळी अंकात छापून आलेली कथा आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात या कथाचा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटत रहा दीपक रेगी कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.